अगं मी तुला 5,000 टाकतो. रक्षाबंधन बांधून राहिली ना राखी, 5,000 टाकतो. अगर हिस्सा मागत असेल तर ते टाकत नाही, सांग बरं. नाही दादा, मला नाही पाहिजे तुला हिस्सा मला नाही का. फक्त तू आहे ना प्रेमानं 500 रुपये दे या 5 रुपये दे, तेच बहुत होते. मला नाही पाहिजे पैसे वैसे आणि तुझी प्रॉपर्टी. कारण माझा दादा खाणार, मला खुशी होणार. नाही रे बाप्पा, मग तोंड खोलशीन, मग म्हणशीन माझ्या भाऊनं दिले नाही, असं नाही तसं नाही, 4 लोकांना सांगशील माझी बदनामी कशी. तसं नको रे बाबा. नाही रे दादा, कोणालाच नाही सांगणार, समजलं काय तू टेन्शन घेत आहे. अगं केवढे चांगले विचार आहे ग. असेच बहीण पाहिजे सगळ्याला. असा विचार केली पाहिजे सगळ्या बहिणीनं का नाही बा. भाऊला पण दिलं पाहिजे. भाऊ तर बहिणीसाठी हमेशा उभा असतो ना. दादा दादा त्यासारखा भाऊ बी तर पाहिजे ना विचारणारा. नाही तर लोक आहे ना बहिणीला मारू मारू हाकलून देत नाही. त्याच्यामुळे बहिणी मागतात ना. अगर खुशीनं भाऊनं सगळं बहिणीचं केल्यावर कोणती बहीण मागते रे. बहिणीचं मन बोन मोठं राहते रे. सगळे भाऊ चांगले नसते ना, तसे सगळ्या बहिणी बी चांगल्या नसते, समजले रे दादा. एखादीच राहणार बहिणीचं. खरंच बहीण बहुत प्रेमाळू राहते रे. तिचं मन लई दुखते रे दादा. जाऊ दे, माझी बहीण तर बहुत चांगली आहे ना. मला एवढंच लई खुशीची आहे की माझी बहीण बहुत चांगली आहे. तिला ना पैसा ना काही, फक्त आपला दादा पाहिजे, चांगलं वाटलं. हो रे दादा, प्रेम पाहिजे दादा. पैसा तर येते जाते रे. तू प्रेमानं 2 गोष्टी बोललं मला तर तेच लई मोठं होते. सगळेच भाऊ आपल्या बहिणीला प्रेम करा आणि राखी आहे त्यांना काही गिफ्ट द्या आणि त्यांना खुश ठेवा, हेच आपल्या भावाचं अपेक्षा.